नमस्कार. मी आज तुम्हाला मस्त अशी पुरी भाजी बनवून दाखवलेली आहे पहा. आणि भाजीचा थिकनेस म्हणा तर पाहू शकता कसली जबरदस्त अशी भाजी झालेली आहे. आणि भाजीसोबत ज्या पुऱ्या आहेत एकदम कुरकुरीत आणि मस्त आहेत बघा. तर इथे पहा पुरी देखील किती टम्म अशी फुगलेली आहे पहा, बघू शकता किती भारी आहे. नमस्कार. मी कुक बाय अश्विनी या चॅनलवर आज तुमच्यासाठी पुरी भाजीची थाळी मस्त चमचमीत बेत घेऊन आलेली आहे. तर पहा चला मग मी रेसिपीला सुरू करते. तरी इथे पहा मी 4 वाट्या एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि तुम्ही याच्यासोबत जर थोडा मोठा रवा जर घेतला तर त्याने देखील आपल्या पुऱ्या एकदम मस्तच येतात. पण मी तसं काहीही घेतले नाही. मी 4 वाट्या एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि पुरी कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तेल देखील टाकू शकता. ते माझ्याकडून मिस झालेलं आहे. आणि थोडासा ओवा देखील मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे पहा. आणि मस्त असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि ओवा, म्हणजे पूर्ण पिठामध्ये जाईल. आणि लगेच आता हळूहळू थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा मळवून घेणार आहे बघा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही म्हणजे पातळ जरी बनवला तरी काही हरकत नाही. पण पातळ ह्याच्या पुऱ्या एकदम म्हणजे कडक येणार नाही आहेत. त्याच्यामुळे घट्टच कधीही गोळा बनवताना पुरीसाठी घट्टच बनवायचा. आणि पाणी थोडंच घालून घ्यायचं बघा. जास्त जर पाणी घालून घेतलं तर पुरं म्हणजे आपलं पीठ पातळ कमी जास्त होऊ शकतं. त्याच्यामुळे असं थोडं पाणी घालून असं रगडून घ्यायचं, म्हणजेच असं एकदम भारी मळून घ्यायचं बघा. तर आणि तसं जर पाहायला गेलं तर जशी तर आपण हॉटेलमध्ये जशी खातो ना पुरी भाजी, अगदी तशीच मी घरच्या घरीच तुम्हाला बनवून दाखवणार आहे बघा. तर त्याच्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ मिस करू नका. शेवटला मी एक स्क्रिप्ट सांगणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. आणि तर पहा थोडं करून असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे बघा. आणि ते पहा आपला गोळा बनवूनच झालेला आहे. आणि गोळा बनवून झाला की त्याला थोडंसं मी तेल लावून साईडला ठेवून देणार आहे. आणि आमच्याकडे यात म्हणजे आणखी एक विशेष गोष्ट याच्यामध्ये आहे, जी म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ती पूर्ण पुढे सांगणारच आहे. तोपर्यंत व्हिडिओ मिस करू नका. आणि पहा इथे मी असा एकदम घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे. तेल लावून मस्त असं थोडा वेळ म्हणजे आपली भाजी वगैरे होईपर्यंत साईडला ठेवायचं, म्हणजेच 10 ते 15 मिनटं भिजून द्यायचं बघा. जास्तीत जास्त 5 मिनटं जरी भिजवला तरी काही हरकत नाही. पण मी भाजी वगैरे बनवलेली होती त्याच्यामुळे माझा 15 मिनिट गोळा भिजलेला होता पहा. आणि असा मस्त तेल लावून असं मळून जर घेतलं ना आपली पुरी एकच नंबर होते बघा. आणि फायनली पहा आपण गोळा बनवून दिलेला आहे साईडला ठेवून. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे पुरी बनवली की गुळवणी बनवावंच लागतं बघा. तुमच्याकडे बनवावं लागतं का ते तुम्ही सांगा. तर गुळवणी बनवण्यासाठी तरी ते पहा मी लगेच ठेवलेलं आहे एक पातेलं गॅसवरती. आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी 2 ग्लास एवढं पाणी. 2 नाही थोडंसंच म्हणजे 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा. आणि त्याच्यामधला अर्धा तेकल आटलेला आहे. 2 ग्लास टाकला आणि अर्धा ग्लास आटून गेलेला आहे. आणि 2 ग्लाससाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ घेतला की लगेच याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड देखील घालायची आहे. 1 चम्मच एवढी वेलची पूड घातलेली आहे. हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये बडीशेप देखील घालू शकता. आणि मस्त असं गूळ इगरेपर्यंत म्हणजे असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजेच आपलं गुळवणी एकच नंबर तयार होते बघा. तुमच्याकडे कशी पुरी केली की गुळवणी करतात का ते मला सांगा. आमच्या इकडे तर करतात, कारण आमच्या इकडं पुरी म्हणलं की गुळवणी येतच त्याच्यासोबत. आणि तुमच्या इकडे हे गुळवणी पोळ्यासोबत देखील बनवलं जात असेल तर आमच्या इकडं पुरीसोबत देखील असं गुळवणी बनवलं जातं. आणि पहा गुळवण्याचा कलर देखील कसला जबरदस्त असा आलेला आहे. आणि फायनली आपलं गुळवणी देखील आता तयार होतच आलेलं आहे. उकळी येऊन थोडंसं उकळून द्यायचं, म्हणजेच खायला आपलं गुळवणी एकच नंबर असं लागतं बघा. आणि टेस्ट तर एवढी भारी लागते ना की एकच नंबर अशी लागते. आणि मग काय गुळवणी झालं की मी घेतलेली आहे भाजी करण्यासाठी. आणि पहा किती भारी अशी उकळी आलेली आहे गुळवणीला, म्हणजेच असे उकळी आली आणि थोडंसं उकळलं की म्हणायचं आपलं गुळवणी एकदम परफेक्ट असं खाण्यासाठी झालेलं आहे. आणि तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहतच असाल गुळवण्याचा कलर देखील किती मस्त असा थोडासा लाल आणि ब्राऊन दिसत आहे की नाही.
म्हणजेच आपलं गुळवणी एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. आणि लगेच तुम्हाला आता एका डिशमध्ये देखील मी काढून घेऊन दाखवणार आहे. तर गुळवणी देखील आपलं आता झालेलं आहे. गुळवणी झालं की लगेच मी आता भाजीची देखील तयारी करणार आहे. आणि भाजीसाठी मी बटाटे उकडून घेतलेले आहेत अगोदरच. ते व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही देखील व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजेच माझी रेसिपी तुम्हाला आवडेल. आणि माझ्या रेसिपी जर कोणाला आवडत असतील तर प्लीज कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वात पहिले माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचल. आणि लगेच काय मग ठेवली ना कढई गॅसवरती, आणि कढई गॅसवरती ठेवली आणि लगेच टाकलं मी तेल भरपूर असे ह्या भाजीला तेल भरपूर टाकायचं, म्हणजे आपली भाजी एकच नंबर होते बघा चवीला. आणि ही तसं पाहायला जर गेलं तर पुरीसाठी भाजी बनवली जाते, त्याला काय खास मसाले म्हणजे खास वेगळे मसाले वापरले जात नाही. अगदी आपल्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते बघा. आणि मग काय तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकून घेतली जिरे मोहरी परतून झाले की मस्त काय मस्त मोठे 2 आकाराचे कांदे घेतले बारीक कट करून, आणि असं हलवून कांदे ब्राऊन कलरपर्यंत परतवून घेतलेले आहेत. आणि पहा फायनली आपला कांदा कसा मस्त असं ब्राऊन कलरवर भाजलेला परतलेला आहे. आणि तुम्ही ह्या भाजीचे थिकनेसपणा आणि चव जर पाहायला गेलात तर एकदा म्हणजे नक्कीच तुम्ही देखील करून पहा. एवढी भारी याची थिकनेस आणि चव, एवढी जबरदस्त अशी ही भाजी होते बघा. आणि इथे पहा आपला कांदा देखील ब्राऊन कलरवर परतून झालेला आहे. आणि काय मग लगेच टाकला कढीपत्ता म्हणजे टाकून घेतलेला आहे. आणि लगेच इथे मी 2 टोमॅटो देखील चिरून घेतलेले होते, ते देखील याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. एकदम हॉटेल स्टाईल ही भाजी बनते बघा, घरच्या घरीच. बाहेर जर पाहायला गेलात तर तुम्ही 120 ते 150 रुपयापर्यंत ही पुरी भाजीची थाळी भेटते. तर आपण त्याच 150 रुपयामध्ये इथं मी 4 लोकांची एवढी पुरी भाजी बनवलेली होती. आणि मग काय टोमॅटो देखील एकदम मऊसुरीत परतलेला आहे. आणि लगेच थोडीशी मी याच्यामध्ये हळद देखील टाकून घेतलेली आहे. आणि तुम्हाला म्हटलं मी माझ्याकडून बटाटे उकडलेला मी जो म्हणजे पार्ट होता ना तो कट झालेला आहे. आणि ते पहा लगेच मी ह्याच्यामध्ये मसाले टाकलेले आहेत. लाल काश्मीरी पावडर, किचन किंग मसाला, गरम मसाला आणि थोडंसं घरगुती मसाला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे मी टाकलेलं आहे धनेपूड. आणि सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आणि लगेच टाकायचे 1 चम्मच एवढे मीठ टाकून घ्यायचं, म्हणजेच आपला जो टोमॅटो आहे ना तो एकदम मऊ शिजतं बघा. आणि लगेच म्हणजे माझ्याकडून जे आलं लसूण पेस्ट आहे ना ती म्हणजे कांद्याच्या अगोदर टाकायची होती, ती मिस झाली. मी तर शेवटली टाकली आणि मस्त असं परतवून घेतलेलं आहे. आणि आता लगेच आपले मसाले देखील एकदम मस्त असे परतवून झालेले आहेत पहा. आणि लगेच काय घेतले ना उकडून घेतलेले बटाटे, त्याची वरची साल काढून घेतली, आणि हे होते 4 बटाटे. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, त्याच्यामुळे इथे पहा. आणि लगेच काय मग असे हाताने कुस्करून घ्यायचे बटाटे, म्हणजे जरा जाडसरच घ्यायचे, मोठालेच असे कुस्करायचे. एकदम जर बारीक कुस्करले तर म्हणजे आपली भाजी एवढी व्यवस्थित लागणार नाही. असे जरा मोठेमध्येच कुस्करून घ्यायचे. आणि कुस्करून जर घेतले तर लगेच काय मग घ्यायचं ना असं हलवून म्हणजेच जो आपला मसाला आहे तो पूर्ण बटाट्याला लागल इथपर्यंत हलवून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर जेवढी घट्ट थिकनेसपणामध्ये भाजी हवी असेल तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता. आणि आता ह्या भाजीला मी प्रत्येक वेळेला सांगते, तुम्ही सर्व भाजीला गारच पाणी वापरा, पण ह्या भाजीला तुम्ही गरम पाणी वापरा, कारण ही भाजी गरम पाण्यानेच चांगली लागते. आणि 2 मिनिट परतल्यानंतर पहा आपला मसाला देखील मस्त असा परतून झालेला आहे. आणि इथे मी या डब्यामध्ये कुकरचा डब्बा जो आहे त्याच्यामध्ये मी 2 ग्लास एवढं पाणी गरम करून घेतलेलं होतं. आणि लगेच ते पाणी टाकून घेतलं आणि असं हलवून घ्यायचं, म्हणजे जी बटाटा हे आहे ना सर्व सुट्ट होतं आणि आपली भाजी एकच नंबर अशी तयार होते बघा. आणि फायनली पहा 5 मिनटं झाल्यानंतर आपली भाजी कसले टेक्स्चर आणि त्याचा कलर कसला जबरदस्त असा आलेला आहे. आणि पहा एकदम परफेक्ट आपली अशी ही म्हणजेच पुरी भाजीची भाजी तयार होते. आणि मग काय एकदम हॉटेल म्हणजे जशी भेटते ना अगदी तशीच हॉटेलला देखील एवढी म्हणजे थिकनेसपणामध्ये येत नाही, एवढी थिकनेसपणामध्ये आपली भाजी झालेली आहे. आणि ह्या भाजीची चव पाहायला गेला तर अशी एकच नंबर अशी ही चव झालेली होती बघा. आणि मग काय फायनली आपली भाजी झालेली आहे. भाजी घेतली साईडला ठेवून,
आणि मग काय कढई ठेवले गॅसवर आणि त्याच्यावरती ठेवलं तेल गरम करायला. आणि मग काय पहा आपली कणिक देखील तोपर्यंत मस्त अशी म्हणजे भिजलेली आहे. आणि मग काय घ्यायचे असे छोटे छोटे गोळे करून, एकदम जास्त बी मोठी नाही पुरी बनवायची, जरा मीडियममध्येच बनवायची आहे, म्हणून असे छोटे छोटेच गोळे बनवून घ्यायचे आहे. आणि ही जी स्वयंपाक आहे का मी 5 लोकांचा बनवलेला होता बघा, त्याच्यामुळे मी जास्तीचाच बनवलेला होता. तुम्ही जर 5 माणसांचा स्वयंपाक बनवला असाल तर एवढी म्हणजे परफेक्ट आहे. मी जे डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे सर्व साहित्याची लिस्ट, ती एकदम परफेक्ट आहे. जशाच तशीच जर तुम्ही फॉलो केली तर एकदम अशी म्हणजे एकदम 5 लोकांचा स्वयंपाक तयार होईल. आणि गोळे बनवून घेतले आणि लगेच घेतले असे तेलामध्ये लाटून. पहा मी सर्व म्हणजे तुम्हाला लाटून सर्व नाही दाखवणार, थोड्याशाच लाटून दाखवणार आहे. सर्व जर लाटून दाखवायचं म्हटलं तर मग काय व्हिडिओ एवढा लांब होईल, भरपूरच लांब होईल बघा व्हिडिओ आपला. आणि मग काय आणि जी आपली पुरी जी आहे खुसखुशीत होण्यासाठी मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे पीठ भिजवताना काय काय टाकायचं, त्याच्यामुळे आपली म्हणजे पुरी जी आहे एकच नंबर होते बघा. आणि जी ही पुरी आहे ना, पुरी भाजीची थाळी म्हणजेच भारतीय विशेषतः महाराष्ट्रीयन म्हणजे महाराष्ट्रामध्ये घराघरात केली जाणारी ही एक पारंपरिक स्वादिष्ट डिश आहे बघा. गरमागरम पुरीसोबत जी स्वादिष्ट म्हणजे भाजी आहे ना, आपली डिश भाजी एकच नंबर अशी लागते बघा. आणि ह्या म्हणजे गरमागरम फुगलेल्या पुरीसोबत मसालेदार सुगंधी भाजी, गुळवणी यांची गोडी खाण्यासाठी एकदमच परफेक्ट, म्हणजे यांचा संगम एक सुंदर आनंद देतो बघा, आपल्या मनाला शांती देतो. एवढं अप्रतिम असं हे जेवण होतं बघा आणि हे पुरी भाजीचा बेत तुम्ही कधीही करू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सणासाठी, उत्साहासाठी, पाहुणे-रावळे कोणी आले अशासाठी. साधारणतः कुरकुरीत पुरी, बटाट्याची भाजी, गोड आणि गुळवणी, म्हणजे थोडंसं तिखट, चटणी, लोणचं काहीही खाऊ. आणि याच्यासोबत तुम्ही कोशिंबीर किंवा श्रीखंड देखील खाऊ शकता. आमच्याकडे श्रीखंड खात नाही, श्रीखंडाच्या ऐवजी आमच्याकडे गुळवणी बनवतात बघा. आणि मग काय आपलं तेल देखील मी सर्व पुऱ्या इथं लाटून घेतलेल्या आहेत आणि लगेच ठेवलेलं आहे तेल गरम करायला. आणि तेल देखील मी गरम झालेलं आहे. आणि आता एक एक करून अशी मस्त पुरी सोडून घेणार आहे आणि सर्व पुऱ्या तुम्हाला बनवून दाखवणार आहे. केवळ जेवण एकदमच छान नाही तर पोटभर होते बघा असं माझ्या टिप जर तुम्ही फॉलो केल्या तर. मग काय घेतली ना पहिली पुरी तळून, कलर पहा किती एकदम जबरदस्त आलेला आहे या पुरीचा देखील. किती असा वाटतो की नाही, किती छान फुगलेली एवढी नाही आहे, पण दुसऱ्या खूप फुगलेल्या, हीच फुगली नाही, पहिलीच फुगली नाही हो. आणि दुसरी काय टाकताच आली ना वरती, तिला काय आतमध्ये दमच निघाना म्हणा, आली पटकन वरती ती आणि कशी टम्म फुगलेली आहे पहा. आणि दोन्ही साईडने मस्त अशा मी पुऱ्या म्हणजे भाजून म्हणजे तळून घेणार आहे. आणि काय मग दोन्ही साईडने घेतली अशी पुरी तळून. आणि आजची रेसिपी माझी कशी वाटली अशी युनिक म्हणजे पुरी भाजीची डिश मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मी तुमच्या कमेंटची वाट पाहते की तुम्ही कमेंट करा की पुढची रेसिपी मला तुम्हाला कोणती हवी असेल ती मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि पहा इथे मी एक एक करून अशा सर्व पुऱ्या तुम्हाला तळून दाखवणार आहे. आणि म्हणजे आजची म्हणजे आहे की नाही एकदम अशी झणझणीत आणि चटपट अशी तयार होणारी ही पुरी भाजीची रेसिपी. प्लीज नक्कीच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. म्हणजेच माझ्या व्हिडिओ म्हणजे माझ्या चॅनलवर रोजच अशा हटकेबाज रेसिपी असतात, त्यामुळे चॅनलला फॉलो करा. जर तुम्हाला एक साथ समाधान देणारी डिश शोधत असाल तर ही जी मी बनवलेली डिश आहे ना, एकदम म्हणजे सोपी, पटकन, चटपट होते आणि सर्वांना आवडते देखील. जर पुरी भाजी थाळी एक उत्तम पर्याय आहे बघा. मी तरी म्हणते एकच नंबर अशी पुरी भाजी थाळी आहे. आणि फायनली मग काय घेतली ना पुरी भाजीची तयारी. मग झाली आपली पुरी भाजीने. कशी वाटली आजची ही म्हणजे डिश पुरी भाजीची ती मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि पहा मस्त अशी पुरी भाजीची म्हणजे दाखवतच आहे कशी झालेली आहे आपली पुरी भाजी. आणि पहा मस्त अशी पुरी भाजी झालेली आहे, चटपट झटपट आणि एकदमच भारी. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बाय बाय, भेटूया अशाच नवीन रेसिपी.